ओळख आहे। सिद्धिविनायक मंदिर असो अश्विन किंवा लालबागचा राजा असो, प्रत्येक वेळेला ते दर्शनासाठी येत जात असतात, गणपती बाप्पाचं दर्शन घेतात। आणि आज सकाळीच आम्ही त्यांच्याशी एक्सक्लुझिव्हली बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी 20 वर्षापासून आहे, म्हणजे लहान असल्यापासून मी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आलेले, त्यामुळे मला ही रॅली हे विसर्जन सोहळा माझ्यासाठी नवीन नाही आहे। मी मनोभावे येतो आणि मनोभावे सेवा करतो। अश्विन, लालबागवरून निघालेला हा विसर्जन सोहळा गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर आपण दूरवर पाहिलं तर गणेश भक्तांना उभं राहायला देखील जागा नाही आहे। एवढ्या मोठ्या संख्येनं इकडे गणेश भक्त आहेत ते दाखल झालेले आहेत। अश्विन, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इकडे उल्लेख करावा लागेल की मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, फायर ब्रिगेड या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसामध्ये काम केलेलं आहे ते देखील वाखाणण्याजोगं आहे। कारण का एवढ्या लाखोच्या संख्येनं गणेश भक्त लालबाग, चिंचपोकळी, नागपाडा, त्याच्यानंतर बकरी अड्डा, या सगळ्या भागांमध्ये म्हणजे गिरगाव चौपाटी या भागांमध्ये जे नियोजन करण्यात आलं, कुठलंही गालबोट न लागता हे नियोजन आहे ते पार पडलेलं आहे। त्यामुळेच या सगळ्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच गणेश उत्सव सर्वांना मुंबईतलं वातावरण काय आहे हे दाखवून देतो। म्हणजे जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे हा गणेश उत्सव आहे, हा साजरा केला जातो। आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे गणपती बाप्पाची आरती, म्हणजे लालबागच्या राजाची आरती काल मध्यरात्री ही मुस्लिम बांधवांकडून झालेली। ज्या वेळेला गणपती बाप्पा हा एका विशिष्ट ठिकाणी थांबतो, त्या ठिकाणी त्या चौकामध्ये मुस्लिम बांधव आहेत ते दरवर्षी या राजाचं आरती करतात। हे मुस्लिम बांधवांकडून होणारं या लालबागच्या राजाचा वेगळा सन्मान आहे। आणखीन एक इथे गोष्ट सांगावीशी वाटेल, अश्विन, बाप्पा हा अरबी समुद्राकडे निघालेला आहे। विसर्जन रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि जसा गणपती बाप्पा पुढे चाललेला आहे तसं प्रत्येक गणेश भक्त आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद करण्याचा प्रयत्न करतो आहे। आणखीन एक गोष्ट इकडे मगाशी सांगायची होती अश्विन, हा कोळी बांधवांचा मान आहे। कोळी बांधव आहेत ते जवळपास आपण बघितलं तर 20 ते 22 बोटी घेऊन या राजाला सलामी देत आहेत, म्हणजे हा त्या लालबागच्या राजाचा सन्मान आहे। गेले अनेक वर्ष हे कोळी बांधव आहेत ते या बोटी अरेंज करतात आणि लालबागच्या राजाच्या दुतर्फा हे राहतात। म्हणजे एका प्रकारे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर याला स्कॉटिंग म्हणतात। त्या स्कॉटिंग आहे ते या कोळी बांधवांकडून दिलं जातं। 20 ते 22 बोटी। आणखीन एक वैशिष्ट्य बघा, मुंबई पोलिसांची देखील बोट इकडे तैनात ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार झाला तर मुंबई पोलीस तुमच्या रस्त्यावरही तुमची काळजी घेतोय आणि समुद्रातही काळजी घेतोय, हे इकडे आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या तराफ्याला आता हळूहळू पुढे नेण्याचं काम सुरू झालेलं आहे बोटींच्या माध्यमातून। आपण जर बघितलं तर पुढे ज्या बोटी आहेत त्या बोटींना ही रशी जोडण्यात आलेली आहे आणि रशीच्या माध्यमातून त्या बोटी आहेत हा तराफा खेचताना पाहायला मिळतात। ही मनमोहक दृश्य अश्विन, मी पुन्हा सांगतो, ही मनमोहक दृश्य साठवण्यासाठी इथे गेले तासनतास गणेश भक्त आहे तो तात्काळ वाट बघत होता की माझा बाप्पा येईल, मी या बाप्पाचं दर्शन घेईल। याची मनमोहक दृश्य आहे ती मी डोळ्यात साठवून ठेवीन आणि पुढच्या वर्षी हा बाप्पा कधी येतोय याची वाट बघेन। या सगळ्या गोष्टी आहेत अश्विन, त्या मनातल्या भावना घेऊन हा लालबागचा राजा आहे तो समुद्राच्या दिशेने निघालेला आहे। मुंबई पोलिसांकडून देखील एक सलामी देण्यात येत आहे। आपण बघूया, बोटी तर आहेत कोळी बांधवांच्या, परंतु मुंबई पोलीस त्यांची जी स्पीड बोट आहे त्या स्पीड बोटच्या माध्यमातून बाजूला त्यांनी देखील स्पॉटिंग दिलेलं आहे, कारण इतर कुठलेही बोट्स त्यांच्या बाजूला येऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांनी देखील बोट आहे ती तराफ्याला जोडलेली आहे। आणि हळूहळू गणपती बाप्पा देखील समुद्राकडे मार्गस्थ होताना दिसतोय। शिवाजी पाटील आहेत आपल्यासोबत, भाजपचे दरवर्षी येतात, त्यांना काय हे वेळ हे जाणून घेऊया। काय भाऊ, तुम्ही दरवर्षी येतात? आज मी 12 वर्ष सातत्याने लालबाग राजा